Hello students, welcome to all of you. Okay, today's lecture we are going to study shop insurance. शॉप इन्शुरन्स किंवा शॉपकीपर इन्शुरन्स असं सुद्धा इथं म्हणू शकता तुम्ही. शॉप इन्शुरन्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. काय इन्फॉर्मेशन दिली आहे? शॉप इन्शुरन्स, शॉप विमा, दुकानाचा विमा म्हणू शकता इथं. त्यामध्ये अ शॉप इन्शुरन्स पॉलिसी इज अ स्पेशली डिझाईन इन्शुरन्स पॉलिसी दॅट प्रोव्हाइड कव्हरेज फॉर अ शॉप्स कंटेंट्स अँड द प्रॉपर्टी. बघा, शॉप विमा ही पॉलिसी स्पेशली डिझाईन केली गेली आहे. कशासाठी? तर संरक्षण देण्यासाठी. जे काही दुकानामधील कंटेंट असतील, घटक असतील किंवा जी काही प्रॉपर्टी असेल दुकानामधील, त्याला संरक्षण देण्यासाठी शॉप विमा, दुकान विमा ही पॉलिसी काय केली गेली? डिझाईन केली गेली. द शॉप इन्शुरन्स फॉर स्मॉल टू मीडियम साइज शॉप्स कवर burglary among with any mishap due to natural climates, accidental fire, etc. just like fire insurance. Okay, काय सांगितलं? द शॉप इन्शुरन्स फॉर स्मॉल मीडियम साईज शॉप्स. शॉप इन्शुरन्समध्ये ज्या काही स्मॉल साईज शॉप असतील किंवा छोटी दुकानं असतील किंवा मोठी दुकानं असतील याचा समावेश इथं केला जातो. त्याचबरोबर त्या दुकानाचं घरफोडी सुद्धा होऊ शकते. त्या दुकानात ज्या पद्धतीने घरफोडी होते त्या दुकान सुद्धा फोडलं जातं किंवा त्याबरोबर दुकानातून जे काही दुकानातील प्रॉपर्टी असेल ती चोरीला जात असते. ओके, त्याचबरोबर फायर होऊन, आग लागून, ॲक्सिडेंटली आग लागून वगैरे काय त्या दुकानाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. जर दुकानाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालं, दुकान हा व्यवसाय असू शकतो एखाद्या व्यक्तीचा, आणि जर त्याच्या व्यवसायाचं नुकसान झालं तर तिथं त्या व्यक्तीला जी आर्थिक झळ तिथं जास्तीत जास्त प्रमाणात सोसावी लागत असते. आणि आर्थिक झळ ही सोसावी लागू नये म्हणून शॉप विमा, दुकान विमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. शॉप इन्शुरन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, then shopkeeper insurance provides coverage against any potential risk or mishap. बघा, काय सांगितलंय? शॉपकीपर इन्शुरन्स प्रोव्हाइड एनी कव्हरेज अगेन्स्ट एनी पोटेन्शियल रिस्क. शॉपकीपर हा दुकानाचा मालक जो असेल तो दुकानासाठी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही, आणि रिस्क घेतली तरी तो काय करत असतो? विम्याचं संरक्षण हे घेत असतो. मग त्याचं दुकान छोट्या साईजचं असो किंवा मोठं साईजचं असो, त्याचं दुकान छोटं असो किंवा मोठं असो, त्याला तिथं विम्याचं संरक्षण मिळणं अतिशय आवश्यक असतं. ओके, then why shop insurance required? स्मॉल टू मीडियम साईज शॉपकीपर, लहान किंवा मोठ्या दुकानाचा मालक हा वर्क इन अ डे टू डे प्रॉफिट. दॅट मीन्स दे डू नॉट हॅव मच मार्जिन इन देअर बिझनेस. बघा, शॉपकीपर बाबत काय सांगितलंय तुम्हाला? स्मॉल टू मीडियम साईज शॉपकीपर, स्मॉल किंवा मीडियम साईजचे जे शॉपकीपर असतात ते काम करत असतात आपल्या शॉपमध्ये. डे बाय डे, दिवसेंदिवस ते काय करत असतात? काम करत असतात. ओके, आणि दिवसेंदिवस त्यांना थोड्या प्रमाणात प्रॉफिट हा मिळत असतो. त्यांचं जास्त मार्जिन त्या दुकानामध्ये नसतं. जास्त मार्जिन त्या दुकानामध्ये नसल्याने जास्तीत जास्त प्रॉफिट सुद्धा मोठ्या रकमेचा त्यांना तिथं मिळत नाही. देअरफोर इट मे बिकम डिफिकल्ट फॉर देम टू हँडल सिच्युएशन इन्व्हॉल्विंग बार्गलरी अँड फायर etc. बघा, काही वेळेला तिथं त्यांना ती सिच्युएशन हँडल करावी लागते. मग कोणती सिच्युएशन इथं इन्व्हॉल्व केली गेली? तर दुकान फोडीची म्हणजे घरफोडीची किंवा आग लागण्याची. या सिच्युएशन त्यांना मोठ्या प्रमाणात तिथं काय करावे लागतात? फेस करावे लागतात. कारण जर दुकानामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दुकानामध्ये कंटेंट माल जर ठेवलेला असेल, प्रॉपर्टी जास्तीत जास्त असेल, तर तिथं ऍक्सिडेंटली जर आग लागली तर तिथं एका प्रॉपर्टी बरोबर जे काही सर्व माल असणार आहे त्या सर्वांचं नुकसान तिथं होण्याची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात असते. ओके, ज्या वेळेला आगीचा पेट घेतला जातो एखाद्या दुकानामध्ये, त्यावेळेला जो काही माल तिथे ठेवलेला असेल तो माल तिथं राखेच्या स्वरूपामध्ये नंतर दुकान मालकाला दिसत असतो. ओके, देन जर दुकान फोडलं गेलं तर दुकानामध्ये जे काही महत्वाच्या किमतीच्या वस्तू असतील त्या सर्व किमतीच्या वस्तू काय केल्या जातात? लंपास केले जातात. ओके, सो in their shops and its contents. Therefore, to safeguard a shopkeeper against various risks
related to the shop and its contents, a shop insurance policy come into the picture. Then a shopkeeper insurance policy. The shopkeeper insurance policy shields a small medium shopkeeper from any perils, okay, any perils that he may face, It protects the property and the business interested of the shop owner. It also offers coverage of a standard fire and special perils policy that include any loss to build from earthquake risk. बघा, यामध्ये ज्या काही स्पेशल पॉलिसीज तुम्हाला दिल्या जातात शॉपकीपरला, त्यामध्ये वेगवेगळ्या रिस्क येतात. वेगवेगळ्या रिस्क मध्ये तुम्हाला नॅचरलच्या डिझास्टरच्या रिस्क येतील, त्या सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जातात. ओके, देन shop insurance plan offer protection to the insured against financial crisis in the case of some accident in his her shop or any other related incident. बघा, जर ऍक्सिडेंटली जर काही नुकसान झालं शॉपमध्ये, तर जास्तीत जास्त लॉस तिथं फेस करावा लागत असतो शॉपकीपरला. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला शॉप इन्शुरन्स हे एक्सप्लेन करण्यात आले. त्याचबरोबर आपण आणखीन कोणते कोणते इन्शुरन्स बघितले, त्याचबरोबर आपण टेलिव्हिजन इन्शुरन्स सुद्धा अभ्यासलाय. टेलिव्हिजन इन्शुरन्स मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, टेलिव्हिजन इन्शुरन्स हा television has become an inseparable part of our life today, and with advancement in technology, people are going for smarter version of TV, which also cost a lot. However, to overcome any risk and problems associated with the such device, a TV insurance is a must. Okay, then table of content. So type of TV insurance, coverage of TV insurance, claim process, exclusion, important aspect and FAQs. Then what is TV insurance? What is TV insurance? So LED, LCD and smart TV are some of the popular types of television today with multiple features. These TVs are quite expensive. Any damage or issues with the TV can mean a big monetary loss. A TV insurance save you from incurring the losses because of the risk relating to a costly product like a television set. Okay, then type of TV insurance. Type of TV insurance, त्यामध्ये इन द टाइप ऑफ TV इन्शुरन्स, टेलिव्हिजन विम्याच्या प्रकारांमध्ये ऑन द वॉरंटी पिरियड गेट ओनर अ TV इन्शुरन्स कॅन cover the risk associated with a television set. There are two types of TV insurance, namely and individual plan, which covers only the risk associated with the television set and attendants attached to it. Okay, then a combined package, which covers expensive products including TV and its term as the product insurance. Okay, what all TV insurance covers? It covers the loss and damage caused to the television set by miscellaneous attacks like riot, burglary and housebreaking theft, mechanical or electrical breakdown, natural calamities like earthquake, then fire, lighting, explosion of domestic gas aircraft, and it also include the third party liabilities. Which might be the result of death, physical injury by using the television,
physical injury by using the television or any fittings related to the product. Some insurance companies are also provide accidental insurance the for cover television set. बघा काही इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या की टेलिव्हिजनला इन्शुरन्स देण्यासाठी तयार असतात. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या सांगितल्या. आय थिंक Reliance General Insurance, United India Insurance, and One Assist and HDFC Irgo. ओके, सो या पद्धतीने काय सांगितल्यात कंपन्या तुम्हाला एक्सप्लेन केल्या गेल्यात. ओके, इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा. टीव्ही इन्शुरन्ससाठी इलिजिबिलिटी काय असली पाहिजे, तर एनीवन कोणीही चालेल ज्याने की टीव्ही परचेस करण्याची त्याची क्षमता असेल, तो टीव्ही परचेस करण्यासाठी सक्षम असेल. देन हाऊ टेलिव्हिजन इन्शुरन्स फंक्शन्स. यामध्ये टेलिव्हिजन इन्शुरन्स इज गेनिंग इम्पॉर्टन्स ड्यू टू द रायझिंग प्राइस ऑफ टेलिव्हिजन सेट. The key steps involved in getting this insurance policy and settling a claim care. Okay, settling a claim are. Then काय सांगितलंय, apply for the insurance after purchasing the set and provide the photocopy of the purchase receipt. Okay, the purchase receipt and warranty card and the complete details of the TV set. Then the insurance copy validates the details and approves the application, and if any unforeseen event occurs, example theft or cracked scene, okay, the applicant intimate the insurance company. Then the TV insurance claim process बघा. टेलिव्हिजन इन्शुरन्सची क्लेमची प्रोसेस कशी आहे. In a case of any eventually, you would need to file a claim with the insurance company. You should be aware of the correct procedure in order to avoid any claim rejection. Okay, then the necessary step to be followed to process the claim are, first, the insured should immediately inform the insurer about the mishap. They can call on the 24/7 customer care number of the insurance company. For the same, they can also visit the company office to intimate about the loss. Then submit the necessary document at the branch office of the insurance company, and a company representative visit the house and check the condition of television. ओके, काय सांगितलं इथं, कंपनी घरी येऊन टेलिव्हिजनची कंडिशन कशा पद्धतीची आहे ती चेक करत असते. ओके,
you.